आता आपण वायर जोडताना इथं आपला मोबाईल खाली पडलं बरं का, बरोबर पाट्यावर पडलं. तुम्हाला ते दाखवतो आता. इथं स्टँडला आपला मोबाईल लावला, हे समोर इथं यास्टिकवर लावलेलं आणि समोर इथं कोपरा दिसतंय का तुम्हाला? कोपऱ्यावर आपलं मोबाईल पडलं बरोबर, ते कॅमेराचं कोपरा बरं झालं फुटला, नाही तर आपलं नुकसान झालं असतं. तर नमस्कार मित्रांनो, परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं जे आपल्या पप्पा त्यांनी जत्रेला गेलेत, मग आपण परत तिकडे चाललोय. कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं तुम्हाला इकडे बघा डब्बा वगैरे घेऊन चाललोय. तरी बघा इकडं चाललोय असं. आपल्याला आता बसने जावं लागेल. सध्या आपल्यापैकी गाडी आहे बरं का, आपण गाडीची गरज नाही आपल्याला, म्हणून आपण बसने चाललोय. तर आता आपण बस स्टँडवर आलोय. आपल्याला बस आता टायमिंग वर भेटतंय का नाही काय माहित, आपल्याला तर उशीर झालाय पहिलं. तर बघू चला. तर काय आपल्याला आता गाडी भेटली बरं का. आपल्या समोरच गाडी येऊन थांबलेली, मलाच माहित नव्हतं. तर आता गाडी भेटली तर चाललो आता. आपल्या पप्पाचे पण फोन यायला लागले सारखं लवकर आहे म्हणून. आपण आलेलो बरं का इकडं बालम टाकलेला. इकडं बघा सगळं दुकान वगैरे लावलं. आपलं पण दुकान तिथं पुढं लागलेलं आहे. पप्पा गेलेच बरं का पातळीला मला आणायला, आणि इकडं मम्मी इकडं दुकान लावायला लागली इकडं. तर काय आता आपण जेवण करायला लागलो बरं का. जेवण करून परत दुकान लावायचं. आता 12 वाजत आले, आपल्याला भूक लागायला लागली. अजून पप्पा पण आले नाहीत. तोपर्यंत आपण इकडे जेवण वगैरे करून परत दुकान लावायचे. बघा इकडे भजी चपाती करूनच आणलेलं. आता सकाळी आईनं इथं भाजी बनवलेली, भेंडीची भाजी. चला आता जेवण करून परत दुकान लावा. आता दुकान वगैरे लावून सगळं सेट झालेलं आहे बरं का. इकडं पण सगळं आपलं दुकान लावलंय. आता पप्पा यायला लागले, जवळ झालेत म्हणून आता फोन केला तर पप्पाला. तर इकडं बघा दुकानाची गर्दी पण 3-4 वाजता चालू होती. आता सध्या काय नाही. इकडं पप्पा पण आले बरं का लगेच. आता तरी म्हटलं तुम्हाला लगेच आले तर पप्पा पण आले. इकडं समोर गाडी लावली तिथं बघा, तुम्हाला दिसत असेल इकडं गाडी, ते तिथं गाडी लावली. आता आपली गाडी इकडे लावा लागलो बरं का इकडं. तर काय जातं आपल्या पप्पांनी फोटो पण आणलेत बरं का. आता दुकानावर आपल्याला लागायचे फोटो, तर ते घ्यायला. तर आता आलोय आपल्या मम्मीला चाय न्यायला. मम्मीला चाय पाहिजे, मग पप्पाला पण चाय पाहिजे. ते 150 रुपयाला आजी, ते लहान 80 रुपयाला आहे. 50 रुपयाला येत नाही ना आजी, ते 60 रुपये द्या. 60 बरोबर घ्या 40 रुपयाला 40. आपण लाईट पण जोडून घेतलं बरं का. इकडं समोर वायर लावले. इथून आपल्याला परत लागलं इकडं आतमध्ये कनेक्शन घ्यायचं इकडं. काय आता आपण वायर जोडताना इथं आपलं मोबाईल खाली पडलं बरं का, बरोबर पाट्यावर पडलं. तुम्हाला ते दाखवतो आता. इथं स्टँडला आपलं मोबाईल लावला, हे समोर इथं या स्टिकरवर लावलेलं, आणि समोर इथं कोपरा दिसतंय का तुम्हाला? या कोपऱ्यावर आपलं मोबाईल पडलं बरोबर, ते कॅमेराचं कोपरा बरं झालं फुटला, नाही तर आपलं नुकसान झालं असतं. तर बरोबर आपल्या कॅमेरावर मटगाड लावलं म्हणजे त्याला प्रोटेक्शन लावलंय म्हणून बरं झालं, नाही तर आपला मोबाईल आता गेला असता कामातून बाहेर. तर आता इकडं सगळं लाईट वगैरे लावून रेडी झालेलं आहे. इकडं लाईट लावलंय, तिकडं समोर लाईट लावलेलं आहे. इकडून आपण कनेक्शन घेतलेलं आहे बरं का. काय आता मम्मी झोपली होती बरं का, आता अशी कुठली तिचं जरा तब्येत खराब आहे. कसं बघते बघा. तर काय जात आपली मम्मी थोडस तब्येत खराब आहे बरं का. मम्मी म्हणली जरा काहीतरी गार आणून दे प्यायला, मग मम्मीला आता जिरा थोडा न्यायला लागला.
आता तुम्ही बघितलं असेल ते आता 12 बैलगाड्या असं ओढून न्यायचं परंपरा आहे बरं का इकडं आमच्या इकडं असं जत्रेमध्ये. इकडं हर एक जत्रेमध्ये असंच ओढवून देतात, म्हणजे ते बैल ओढत नाही बरं का, माणसं असं ओढवून देतात. असं परंपरा आहे इकडं ह्या मराठवाडा साईडमध्ये असंच असतं इकडं. काय आता जत्रा संपायला लागली बरं का, गर्दी संपली. तसं पण आज काय मेन जत्रा नाही आहे, उद्या मेन जत्रा आहे. तर बघा इकडं सगळं गर्दी संपली इकडं. सगळं मोकळं झालं. आता आपण थोड्या वेळानं दुकानावरणार आहे, दुकान पॅक करणार आहे. काय आता आपल्या दुकानावर मित्र आले बरं का, जेव्हा म्हणते काय आपल्या हातात जर ते सेल्फी स्टँड आहे तुम्हाला माहिती, तुम्हाला दाखवलंय. त्याला काय कळलं नाही ते काय कसं वापरायचं कसं नाही. ते बघा. तर काय दादा आता आलतो आता पाणी न्यायला. मम्मीने सांगितलेलं इकडं पाणी नळ बरं का इकडं. आणि इकडं मंदिर बघा की इकडं कसं आहे. आणि इकडं खाली असं विहीर आहे बरं काही दिसून येत नाही, एकदम असं खाली तळ्यात मंदिर आहे इकडं. तर काय दादा दुकान वगैरे सगळं आवरून पॅक केलंय बरं का. आणि आता जेवण वगैरे करायला लागलो आम्ही सगळं, पप्पा मम्मी. तर मित्रांनो आता आपण आलो गाडीमध्ये जेवण वगैरे करून मस्त. आणि आपण इथे गाडीमध्ये झोपणार आहे, कारण की तिथं आपल्या पप्पाचे आई तिथे झोपणार आहेत आणि तिथं तसं पण जागा नव्हतं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड होता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर सबस्क्राईब करून जावा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर तरी पण सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. To see the horizon.